विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी जाहिरात आलेली आहे। त्या पदभरतीसाठी आपण महत्त्वाच्या एकूण 500 चालू घडामोडी बघणार आहोत। 25 जे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रश्न चालू घडामोडीचे असतील। एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 10 ते 12 मार्क्स तुम्हाला चालू घडामोडीवरती भेटणार आहेत। आपण एकूण 500 प्रश्न बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 45 प्रश्न बघणार आहोत। असे एकूण वेगवेगळ्या भागामध्ये 500 प्रश्न कव्हर करणार आहोत। आणि नोंदणी व मुद्रांक विभाग आहे शिपाई पदभरतीसाठी स्पेशल जो आपण टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉईन करून घ्या। लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पूर्ण नोट्सबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 2 जानेवारीला साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर 3 जानेवारीला साजरी केली जाते। आता नेक्स्ट प्रश्न, इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पॅडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर श्रीहरिकोटा येथून केलेले आहे। नेक्स्ट, सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर महाराष्ट्र राज्याने आपला हा क्रमांक पटकावलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वाव थराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे? तर गुजरात राज्यामध्ये हा जिल्हा होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात, युडाईच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भुवनेश कुमार यांची नियुक्ती केली आहे। नेक्स्ट, HMPV व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कोठे आढळला? तर बेंगळुरू कर्नाटक येथे आढळला। नेक्स्ट क्वेश्चन, यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर ऑस्ट्रेलिया देशाने जिंकली। नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला तोमिको इतुका यांचे निधन झाले। त्यांचे वय किती होते? तर ते 116 वर्षाच्या असताना त्यांचे निधन झाले। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जयंतयन खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवले आहे? तर चीन देशाने बनवले। नेक्स्ट, चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर तिचे नाव CR 450 असे ठेवण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षण केंद्रीय मंत्रालयाने कोणते वर्ष सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे? तर 2025 वर्ष सुधारणावादी म्हणून घोषित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर महिन्यात देशाचे GST कर संकलन किती लाख कोटींवर पोहोचले? तर 1.77 एवढ्यापर्यंत पोहोचलेले आहे। नेक्स्ट, भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला? तर 3रा ठरलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला? तर कॅनडा देशाच्या या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दीदी योजना सुरू केली असून योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 एवढी रक्कम मिळणार आहे? तर दिल्ली सरकारने ही योजना लॉन्च केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे। ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर अमेरिका देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते। नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने म्हणजेच AICTEने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून वर्ष घोषित केले किंवा जाहीर केले? तर 2025 हे जाहीर केले। नेक्स्ट क्वेश्चन, 53वी सीनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर केरळ राज्याने पटकावले। नेक्स्ट क्वेश्चन, ARD संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मंत्र्यांकडे सर्वात कमी मालमत्ता आहे? तर ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? तर एकूण 4 खेळाडूंची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 4 खेळाडू बघू शकता. पहिले आहे मनू भाकर, हे नेमबाजी खेळाशी संबंधित आहे, ही महिला. त्याच्यानंतर डी गुकेश, हे या ठिकाणी बुद्धिबळपटू याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे हरमनीतप्रीत सिंग, हे हॉकी खेळाशी संबंधित आहे. आणि प्रवीण कुमार उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट आहे, नुकतेच अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली? तर 32 खेळाडूंची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्जुन पुरस्कारासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे? तर कांस्य पदक मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पश्चिम बंगाल राज्याने पटकावलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील 7ही खंडातील सर्वोच्च उंचीचे शिखर सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे? तिचे वय 17 वर्ष आहे. भारत देशाची आहे. तिचे नाव आहे काम्या कार्तिकेयन असे तिचे नाव आहे. ती 17 वर्षाची आहे. सर्वोच्च शिखर उंच केलेले आहे. कमी वयाची सर्वात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता, स्पेस डोकिंग SpaceX चे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? तर 4था देश ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाने कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघू शकता, प्रियांका इंगळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 18व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर भुवनेश्वर येथे या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. हे ओडिशा राज्यातील शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता, एआयचा वापर जगाच्या 86% तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे? तर भारतामध्ये एकूण 88% जगाच्या तुलनेत सर्वात जास्त वाढलेला आहे. 32वा प्रश्न, दरवर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 6 जानेवारीला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषा देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे? तर 32वी ठरली आहे. नेक्स्ट, दिल्लीतील तर या ठिकाणी 32वी नाही तर 7वी ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? तर प्रणव मुखर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आर्थिक परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर दावोस या ठिकाणी होईल. नेक्स्ट, सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. नेक्स्ट, जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला? तर इंडोनेशिया झालेला आहे. नेक्स्ट, 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणते राज्य आहे? तर गुजरात राज्याकडे हे यजमानपद आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्क्यापर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे? तर 6.4 एवढा मंदावण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट, जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 6 जानेवारी साजरा केला जातो. नेक्स्ट, बघू शकता, HNPV विषाणूमुळे होणाऱ्या
आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, 2025मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे? तर सिंगापूरचा सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. 2025मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान 5 स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे? तर 85व्या स्थानी भारताचे स्थान आहे. नेक्स्ट आहे, पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रतीक वायकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 45 प्रश्न बघितलेले आहेत. अशाच प्रकारचे अपडेट आणि प्रश्न बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.